लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवा कोऱ्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय एक वेगळा विषय आहे. माझ्यापर्यंत एक अद्भुत घटना पोहोचली आणि त्या घटनेवर आधारित हा व्हिडिओ आहे. व्हिडिओचं शीर्षक रुद्र सूक्तातून घेतलेलं आहे. स्तेनानाम पतये नमः. चोरांच्या पतीला, मालकाला नमस्कार असो. शंकराला उद्देशून आहे, कारण तो महाकाल आहे. जगात असणाऱ्या सर्व सत्कृत्य दुष्कृत्य याचा तो मालक आहे. जगाचा विनाशाचा कारक आहे. त्यामुळे जसे सत्प्रवृत्तीचे माणसं शंकराची उपासना करतात, तसे काळी विद्या करणारे आणि इतर जे आहेत इतर पंथीय लोक, तेही शिवाची उपासना करतात. आणि शिव हे भोलेनाथ आहेत. आणि त्यामुळे जोपर्यंत कुठलीही व्यक्ती वाम मार्गावर जाणारी किंवा सत्मार्गावर असणारी व्यक्ती आपली लक्ष्मण रेषा ओलांडत नाही, तोपर्यंत शंकर आपली कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवतात. आणि म्हणून इंग्रजीमधलं शीर्षक आहे एथिकल थीव्स अँड अनएथिकल थीव्स. काही चोरांच्या सुद्धा नीतिमत्ता असतात. तर पांढरपेशा समाजामध्ये इब्रत आहे, मान आहे, सन्मान आहे, अशा लोकांच्या कुटील कारस्थान आहे यांचा विचार आपण या ठिकाणी सोदाहरण करणार आहोत. रुद्र सूक्तामध्ये नमक आणि चमक मध्ये आलेल्या काही संदर्भांचं विवेचन या ठिकाणी भाषिक दृष्ट्या आपण करणार आहोत. नमो वंचते परिवंचते स्थायूनाम पतये नमः. आता याचा अर्थ काय आहे? वंचते परिवंचते स्थायूनाम पतये म्हणजे मालक. त्या मालकाला नमस्कार असो. नमो पतये नमः. वंचते वंचते म्हणजे स्वामीचा विश्वासघात करणारी व्यक्ती, ती वंचना करते, विश्वासाची वंचना करते. मालकांनी नोकरावर टाकलेल्या विश्वासाचं ती वंचना करते. घरामध्ये काम करणारी व्यक्ती ही मालकाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करते, परंतु मालकाचं लक्ष नाही असं बघून ही व्यक्ती त्या मालकाची सामग्री चोरते. दुसरा शब्द आहे परिवंचते. काही लोक ही मालकाची सातत्याने फसवणूक करत असतात. सदैव विश्वासघात करणारी व्यक्ती म्हणजे परिवंचते. स्थायूनाम पतये नमः. विश्वासू म्हणून संगत करणारे तरीही चोरी करणारे, असे जे लोक असतात त्यांना स्थायू म्हटले जाते. आणखीन काही संदर्भ आपण
नमक आणि चमक मधून आपण बघणार आहोत. स्तेन कोणाला म्हणायचं? स्तेनानाम पतये नमः असं आपण म्हटलेलं आहे. आपलं शीर्षक आहे. जो बाहेर येऊन रात्री कोणाच्याही नकळत चोरी करतो तो स्तेन होय. आता स्तेन का निर्माण होतात? कारण समाजामध्ये आर्थिक विषमता आहे, त्यामुळे त्यांना चोरी करावी लागते. जो बाहेर येऊन रात्री कोणाच्याही नकळत चोरी करतो तो स्तेन. जी व्यक्ती मालकाच्या सोबत राहते आणि दिवसा किंवा रात्री जेव्हा मालकाचं लक्ष नाही असं बघून चोरी करते तो स्थ्यू होय. स्तेन म्हणजे चोर, जो गुप्तपणे चोरी करतो, आणि चोर म्हणजे लुटारू, जो उघडपणे चोरी करतो. माझ्या कानावर आलेली गोष्ट की परवाच एकाने मला कथन केली की अमरावतीमध्ये एक घर बंद होतं आणि त्या बंद घरातील चोरांनी स्तेनांनी त्या बंद घरातील पंखे, ट्यूबलाईट, गॅस, शेगडी, मिक्सर, स्वयंपाकाची भांडी, नळाचे फिटिंग्स, इव्हन काय देव सुद्धा चोरीला नेलेत. जरी त्या भावगीतामध्ये असं म्हटलं आहे, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य आहे. आता देव ही वस्तू म्हणून चोरीला गेलेली आहे. देव हा भाव म्हणून चोरीला जाऊ शकत नाही, असं त्या सुभाषितामध्ये, त्या भावगीतामध्ये म्हटलेलं आहे. आता एवढं सगळं नुकसान झालं, कष्टाने कमवलेली मध्यमवर्गीयाची ही सगळी कमाई चोरांनी नेली. दुःख तर होणारच. याचं कारण असतं की आस्था असते एखाद्या वस्तूबद्दल, ती हवी म्हणून इच्छा असते, त्यामुळे दुःख तर होणारच. तथापि ही घटना घडल्यानंतर त्या घरमालकाची प्रतिक्रिया अशी होती की त्या चोरांच्या नीतिमत्तेचं कौतुक करायला हवं. आता चोरांनी चोरी केल्यानंतर त्यांच्या नीतिमत्तेचं कौतुक करायला पाहिजे असं त्या घरमालकाचं म्हणणं होतं. कारण का? चोरांनी सगळंच काही चोरून नेलेलं नाही. चोरांनी आपला तारतम्य वापरलं. सत विवेक बुद्धी, सत काय असत काय, आपल्याला जेवढं पाहिजे, जेवढं आपण विकू शकतो, जेवढ्यापासून आपल्याला पैसा मिळू शकतो, तेवढंच त्यांनी चोरून नेलं. चोरही नीतिमान असतात हे या उदाहरणावरून स्पष्ट झालं. आता चोरांनी काय काय नाही नेलं? दोन्ही गॅस सिलेंडर तसेच होते. एक भरलेलं होतं, एक रिकामं होतं. त्या घरामध्ये अनेक महागडी पुस्तकं कोठ्यांमध्ये भरून ठेवलेली होती. लग्नाचे एक 5-6 अल्बम होते, ते होते. अनेक उंची कपडे होते, फर्निचर होतं, गाद्या होत्या, पलंग होते, टेबल होता, खुर्ची होती, टिपाय होता. याला काहीही हात लावला नाही. घराच्या सामानाची अस्ताव्यस्त पण त्यांनी केली नाही. पुस्तकं कोठीत होती, कोठीतच भरलेली होती. कपडे एका पेटीमध्ये होते, ते पेटीतच होते. ते पसरवून इकडे तिकडे इतस्तता पसरवून ठेवले नाही.
चोरांची एक सवय असते, जे अनेक ठिकाणच्या चोरांच्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि वर्तमानपत्रातील बातम्या ऐकल्यानंतर चोर चोरी करतात, त्याच ठिकाणी खातात, घाण करून ठेवतात, विष्ठा करून ठेवतात. अशा अनेक वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल. परंतु या चोरांनी घरामध्ये कुठेही घाण करून ठेवली नाही. म्हणजे हे चोर खरोखर नीतिमत्ता बाळगणारे चोर होते. वंचित असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे, पैशाच्या अडचणीमुळे, काम आणि रोजगार न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी चोरी केली असेल. आणि मग अशा वंचितांनी चोरी केली तर समाजशास्त्र असं सांगतं की समाजही अशा चोरांच्या या कार्याला, कृतीला तितकाच जबाबदार असतो. आणि म्हणूनच रुद्र सुक्तामध्ये या चोरांचा पती जो शंकर आहे त्याला नमन केलेलं आहे. आता रात्रीच्या काळी गाढ झोपेत असलेल्या समाजाच्या पासून स्वतःला सुरक्षित राखत चोरी करणाऱ्या आणि नीतिमत्तेने चोरी करणाऱ्या चोरांची कहाणी आपण बघितली. परंतु या पांढरपेशा समाजामध्ये माणुसकीचा आव आणणाऱ्या, परंतु भावना आणि वर्तन असभ्य असणाऱ्या नागरिकांचा सुळसुळाट आहे. काही दिवसापूर्वी बीड मध्ये एका समाजाच्या घरावर लोकांनी दगडफेक केली आणि त्याचं कारण होतं की त्या घरातल्या लोकांनी दगडफेक करणाऱ्या समर्थकांच्या चिन्हाला मतदान केलं नाही. या घटनेनंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ब्राह्मण संघाने निवेदन दिलं, त्याचा निषेधही केला गेला. परंतु एक गोष्ट या ठिकाणी अंडरलाईन होते, अधोरेखित होते, ती म्हणजे पांढरपेशी लोक ही चोरांपेक्षा अतिशय वेगळ्या वृत्तीची आहेत. त्यांचे बाहेरचं राहणं, वागणं हे सभ्य वाटत असलं तरी ते आतून अत्यंत असभ्य आहे. त्यांचं वर्तन माणुसकीला काळीमा फासणार आहे. मला जी दुसरी बातमी जी कळली, की ती पहिली बातमी चोरीची तुम्हाला सांगितली, ज्या घरामध्ये चोरी झाली त्या घराच्या उजव्या बाजूला राठी नावाचा एक धनदांडगा राहतो. या राठी नावाच्या कुटुंबाला या घरात राहणाऱ्या वरिष्ठ नागरिक स्त्रीला हैराण करायचा उद्योग सुचला. कंपाऊंड वॉल आहे, परंतु कंपाऊंड वॉल मधून आपले नौकर पाठवून त्या वरिष्ठ नागरिक स्त्रीचा मोबाईल चोरी करणे, एकदा नाही दोनदा चोरी करणे. त्यानंतर अंधार असताना रात्रीच्या वेळेला घराच्या खिडक्यांवर, काचांवर दगडफेक करणे, काचा फोडणे, असं घाबरविणारं कृत्य या राठी या धनदांडग्यांनी अनेकदा केलं. हे एक उदाहरण आहे. सभ्य म्हणून,
सुशिक्षित नागरिक म्हणून समाजात वावरणाऱ्या माणसांचा, व्यक्तींचा दुसरा चेहरा आता हा आपल्या समोर आलेला आहे. त्या घराच्या दुसऱ्या बाजूला, डाव्या बाजूला आणखीन एक घर आहे. तिथे राहतात सावरकर. आता स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हे सावरकर यांचं फक्त नाम सदृश्य आहे. हे सावरकर सावकारी आहेत. नामसादृश्य असणाऱ्या या माणसाने त्या वरिष्ठ नागरिक असणाऱ्या महिलेची 300 फूट जमीन बेकायदेशीररित्या गिळंकृत केली. एकाने भीती दाखवायची, ती महिला त्याच ठिकाणी राहणार नाही असे प्रयत्न करायचे. महिला अबला आहे, महिला वयोवृद्ध आहे म्हणून तिची जमीन हडप करायची. हे दुसरं पांढरपेश. आणि ही जी दुसरी व्यक्ती आहे ही तर एका अमरावतीतल्या नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेली व्यक्ती आहे. म्हणजे शिक्षक असणारी व्यक्ती अशा स्तराला उचलू शकते, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? महाविद्यालयात शिक्षक असणारे व्यक्ती महाकाल आहेत या दोन्ही घटनांचे साक्षी. तुम्ही अंधारात केलेलं कृत्य आणि उजेडात केलेलं कृत्य हे दोन्ही कृत्य चित्रगुप्ताकडून कधीही लपून राहत नाही. चित्रगुप्त गुप्तरित्या चित्रण करत असतो. सीसीटीव्ही आता निघालेत, परंतु सीसीटीव्ही ब्रह्मदेवाच्या राज्यामध्ये सीसीटीव्ही चित्रगुप्तांपाशी आधीपासून आहे. या दोन्ही घराण्याला वयोवृद्ध स्त्रीला मनस्ताप देणं, तिची कुठलीही चूक नसताना तिचं जीवन, तिच्या जीवनातली शांतता नष्ट करणं, दहशत माजवणं, यासाठी शिक्षा ही नक्की होणार. कारण हे संचित आहे आणि त्यांना शिक्षा अशी होईल की त्यांना कळणार नाही की आपण ज्या जीवनामध्ये यातना भोगतो आहे ते कोणत्या संचिताचं फलित आहे. नव्हे, ज्या पिढीने हे केलं त्या पिढीकडून हा दुष्कृत्याचा वारसा पुढच्या पिढीलाही हस्तांतरित होईल. बीड मध्ये अशाच प्रकारे एका विशिष्ट जातीच्या कुटुंबाला दहशत माजवून घराची तोडफोड करण्यात आली. त्याचंही फळ त्या लोकांना नक्की मिळेल आणि ते फळ निर्वंश होण्याइतकं कठीण असू शकतं. त्या लोकांचा निर्वंश सुद्धा होऊ शकतो. शेवटी संत तुकारामांची आठवण करावीशी वाटते. जयाची वदे संपूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे गे तया लागी वाणी. ज्या महापुरुषाच्या जिभेवर वेदांताचं सार आहे
त्याला आम्ही वाणी या जातीचं म्हणून कसं हिणवावं असं मोरोपंत म्हणतात. जयाची वदे वदन जिव्हा, ज्याच्या जिव्हेवर वेदांत आहे, ज्याच्या कंठामध्ये सरस्वती आहे, असा तुकाराम सांगतात. कलियुगामध्ये अशी उदाहरण सत्प्रवृत्तीच्या व्यक्तींना असहनीय अशोभनीय अशा कृत्यांना समोर जावं लागणं, हे प्रकार वाढायला लागतील, वाढलेले आहेतच. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी सन्मार्ग आणि सत्मार्ग आणि सत्याचा मार्ग सोडायचा नाही. त्यांनी धैर्य ठेवायचं, सत्याचा पाठपुरावा करायचा आणि त्यांना न्याय नक्की मिळेल. कारण तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य पर उपकार. पुण्याची याच्या इतकी सोपी व्याख्या या जगामध्ये उपलब्ध नाही. पुण्य पर उपकार, दुसऱ्यावर उपकार करणे, दुसऱ्यानी मदत न मागता त्याला देणे म्हणजे पुण्य होय. तर पाप म्हणजे काय? कारण आजच्या या सादरीकरणाचा विषय आहे पाप. पाप ते परपीडा, दुसऱ्यांना पीडा देणे, दुसऱ्यांच्या मनाला, भावनांना, शरीराला ठेच पोचवणे, त्यांच्या अस्तित्वाला ठेच पोचवणे, हे पाप आहे. पाप ते परपीडा. बीड मधल्या घटनेमध्ये त्या विशिष्ट समुदायाच्या कुटुंबाच्या अस्तित्वावरच हल्ला केलेला होता. जे कोणी असतील ते. पाप ते परपीडा आणिक नाही जोडा दुजा यासी. दुसरा आणखीन काही नाही आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे. पुण्य पर उपकार, पाप परपीडा. आणि मग पुढे सांगतात संत तुकाराम, सत्य तोची धर्म. सत्य हाच धर्म आहे. आणि म्हणूनच भगवंतानी सांगून ठेवलं की धर्म रक्षणार्थ मी पुन्हा पुन्हा येईल. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. जे कर्म सत्य विरहित आहे ते नीच कर्म आहे. आणिक ते कर्म नाही दुजे. गती तेचे मुखी नामाचे स्मरण. जर तुम्हाला जीवनामध्ये गती पाहिजे असेल तर नामाचे स्मरण. आणि नामाचं स्मरण नाही केलं तर अधोगती आहेच. मग कोणाची जवळीक करायची? पांढरपेशा तथाकथित पांढरपेशा लोकांची जवळीक करायची का? नाही. संघ कोणाचा असायचा? संघ कोणाचा असायला हवा? संताचा संघ, तोची स्वर्गवास. स्वर्ग म्हणजे कुठे वैकुंठ कैलास नाही. संतांच्या पायाशी तुम्ही राहिलात, संतांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही राहिला म्हणजे तुम्हाला स्वर्गवासाची प्राप्ती होणारच. आणि नरक तो उदास. नरकाची व्याख्या काय करायची? नरकाच्या हालअपेष्टांची अनेक वर्णन आहे. अनर्गळ. तुका म्हणे उघडे आहे हित. हितही उघडे आहे आणि घातही उघडा आहे.
आता जीवन आपण अनेक 84 लक्ष योनीतून जन्म घेऊन मानवाच्या जन्माला आपण येतो, तर मानव जन्माचं हित करायचं की घात करायचा हे ज्याचा त्यांनी ठरवावा. ज्याचे उचित करा तैसे. कारण तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुमच्या बुद्धीमध्ये निरक्षीर विवेक आहे. सद काय असद काय हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचं हित करायचं की घात करायचा हे ज्याचा त्यांनी ठरवायचा असतो. असं वेदांत आपल्या जिभेवर नाचवणाऱ्या संत तुकारामांचा आपल्याला संदेश आहे. आपल्याला पटलं तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन वास्तविक जीवनातील बहुरंगी बहुढंगी अनुभवासाठी लाईफ पॉझिटिव्ह पाहत रहा. धन्यवाद.